नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी-आर अकॅडमी चॅनलवर. आज आपण सी-टी-ई-टी फेब्रुवारी 2026 संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सी-टी-ई-टी परीक्षेचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आता डिजिलॉकरवर उपलब्ध झाले आहेत. तरी ज्या उमेदवारांनी सी-टी-ई-टी परीक्षा दिली होती आणि जे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, ते आता त्याचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट ऑनलाईन डाउनलोड करू शकतात. तर चला मग सर्टिफिकेट आणि मार्कशीट डाउनलोड कसं करायचं ते पाहूया. क्रोम ब्राउझरवर सर्च करा डिजिलॉकर म्हणून. पहिलीच वेबसाईट येईल सुरुवातीलाच. त्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर राईट कोपऱ्याला लॉगिन आणि रजिस्ट्रेशन दिसत आहे. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर या प्रकारे ओपन होईल. या ठिकाणी जर पहिलेच रजिस्ट्रेशन केलेलं असेल डिजिलॉकरवर, तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाका आणि कंटिन्यूवर क्लिक करा. अशा प्रकारे दिसेल. यावर आपलं नाव, आपल्या अकाउंटवर यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 6 डिजिट पिन विचारत आहे. जेव्हा तुम्ही अकाउंट सुरुवातीला क्रिएट केलं तेव्हा एक 6 डिजिट पिन टाकला होता. तो पिन या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याच्या नंतर अशा प्रकारे ओपन होईल आणि या साईडला इथं तुमचे पहिले कोणते डॉक्युमेंट आहेत ते दिसतील. तर इथं व्ह्यू ऑलवर क्लिक करा. ठिकाणी एक ऑप्शन दिसते, यावर क्लिक करा. हे मी पहिलेच केले होते, हे 2. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक अशा प्रकारे ऑप्शन दिसेल. इथं सर्च म्हणून, या सर्चमध्ये सी-टी-ई-टी या प्रकारे सर्च करा. सी-टी-ई-टी सर्च केल्यावर अशा प्रकारे एक ऑप्शन दिसेल, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्याच्या नंतर आणि स्क्रोल करा. स्क्रोल केल्यावर अशा प्रकारे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, तुमचं नाव, पूर्ण नाव दिसेल. त्याखाली रोल नंबर, अशा प्रकारे इथं रोल नंबर टाका. रोल नंबर एंटर करा. नंतर इयर आणि मंथ सिलेक्ट करा आणि गेट डॉक्युमेंटवर क्लिक करा. अशा प्रकारचं एक ऑप्शन येते. यावर क्लिक करा. तुम्हाला अशा प्रकारे त्यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यावर एकदम इथं डाउनलोड एरो आहे, यावर क्लिक करा. या एरोवर क्लिक केल्यावर तुमची मार्कशीट डाउनलोड होईल. तशाच प्रकारे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी या एरोवर क्लिक करा. जर सर्टिफिकेट इथं नाही आलं असेल तर परत तेच प्रोसेस करा. ते प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक या ठिकाणी येईल आणि इथून डाउनलोड करता येईल.
तर चला मग व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग इथंच थांबूया. धन्यवाद.